हे कढी भजी तयार झालेले आहेत आणि मस्त वास सुगंध सुटलेला आहे. तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा. हाय फ्रेंड्स, मी अंजली रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे कढी आणि भजी. तर चला मग बनवूया. भजी करूया. ही मी अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण अर्धी चमचा हळद, अर्धा चमचा तिखट आणि चवीनुसार मीठ टाकूया. चवीनुसार मीठ आणि थोडं थोडं पाणी घेऊन आपण त्याच्यामध्ये हलवूया. पाहिजे पीठ घट्ट नाही झालं पाहिजे, पातळ पण नाही झालं पाहिजे. आपल्याला भजी तोडता आले पाहिजे. तर आपलं हे पीठ तयार झालेलं आहे. हे बघा, असं पीठ करायचं. जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट पण नाहीये. तर मी इथं कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे. तर आपण याला भजे सोडूया आणि भजे गोल गोल सोडायचे आहे. असं गोल गोल सोडायची भजी. आणि ह्या पिठामध्ये अशी कोथिंबीर, कांदा हे घालायचं नाहीये. छान लालसर तळून घ्यायचे आपण भजी. तर आपले भजे आता लाल होत आलेले आहे. लाल झाले की आपण काढून घेऊया. बघू शकता तुम्ही आता लाल झालेले आहे. आपण आता काढूया. आपले सगळे भज्या तयार झालेले आहे. तर आपण आता मी तुम्हाला कढीचं साहित्य सांगते. कढीचे साहित्य घेतलेले आहे. इथं मिरची चिरलेली आहे बारीक मी 5 ते 6. इथं कढीपत्ता घेतलेला आहे 2 पानं आणि इथे लसूण मी थोडा ठेचून घेतलेला आहे आणि इथं कोथिंबीर घेतली आहे चिरून आणि इथे मी दही ह्याच्यामध्ये पातेल्यामध्ये 1 पावशेर दही घेतलेला आहे आणि हे 2 चमचे मोठे बेसन पीठ ऍड करूया आणि ह्याच्यामध्ये थोडस पाणी टाकूया. पाणी टाकल्यानंतर पूर्ण ह्याला रवीने असं घोटून घेऊया आपण. गुठळ्या गुठळ्या नाही राहिला पाहिजे. बेसन पीठ पूर्ण त्यात गुठळे राहिले नाही पाहिजे. असं चांगलं मिक्स झालं पाहिजे याच्यामध्ये. थोडस आपण पाणी अजून ऍड करूया. हे पहा, मस्त याला घोटून झालेला आहे. गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे गरम करायला. त्याच्यामध्ये आपण 3 पळी तेल टाकूया. तीन पळी मी टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा अशी मोहरी टाकूया. मोहरी चांगली कडकडून द्यायची. गॅस थोडा बारीक करूया, जास्त फुलू नको. अर्धा चमचा जिरे, मिरची, कढीपत्ता आणि मग लसूण टाकायचा आहे.
लसूण लगेच नाही टाकायचा आणि ह्याला आपण हलवून घेऊया. हे पहा लसूण मस्त त्याच्यामध्ये लाल झालेला आहे. आपण त्याच्यामध्ये आता अर्धी चमची हळद टाकूया आणि परत मिक्स करून घेऊया. आणि आपण आता दही टाकून देऊ त्याच्यामध्ये. तुम्हाला लागेल तसं तुम्ही पाणी टाकू शकता, घट्ट किंवा पातळ तुम्ही करू शकता. यात थोडं अजून पाणी ऍड करते, घट्ट आहे. आणि त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया आणि थोडीशी वरून कोथिंबीर आणि ह्याला हलवत राहायचे कारण आपली कढी फुटली नाही पाहिजे. मस्त असा फेस यूज कर आपण त्याला हलवायचे म्हणजे कढी फुटत नाहीये. कढी आता मस्त झालेली आहे, अशी वरती वरती आलेली आहे. आणि वरती वरती आली की आपण बंद करायचं, ह्याला उकळी येऊन द्यायची नाहीये. आणि बंद करून सोडलं ना त्याच्यामध्ये आपण हे भजे सोडून देऊया आणि 2 मिनिटं ह्याला आपण ठेवूया मुरायसाठी. मुरली कशी मस्त लागतात खायला. आता ह्याला 2 मिनिटं मुरून द्या. आपले हे मुरून झालेले आहे, तर आपण हे का प्लेटमध्ये काढून घेऊया. हे पहा मस्त मुरलेले आहेत आणि छान पण दिसत आहे. हे पहा आपले कढी आणि भजी तयार झालेले आहेत. हे कढी भजी तयार झालेले आहेत आणि मस्त वास सुगंध सुटलेला आहे. तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.